कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांबरोबर केली आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं कोल्हापुरातील दसरा चौकात सत्याग्रह आंदोलन करून तीव्र नाराजी व्यक्त केली। बेरोजगारांचा अपमान करणाऱ्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याविरोधात नागरिकांच्या सह्यांचं पत्र सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड उदय नारकर यांनी दिली। कोल्हापुरातील मनोरा हॉटेल समोरील नाल्यात एक गाईचं वासरू अडकून पडलं होतं। अशक्त असल्यामुळे त्या वासराला हालचाल करता येत नसल्यानं सुमारे 23 दिवसांपासून ते वासरू तिथंच पडून होतं। ही बाब महापालिका कर्मचारी विनोद माने आणि स्वप्नील उल्पे यांना कळताच त्यांनी रेस्क्यू टीमला कळवलं। त्यावर डॉक्टर बागल रेस्क्यू टीमचे बॉबी फर्नांडिस, संजय बागल, डॉक्टर राजकुमार बागल, बी कीर्तिकुमार, आशिष मोंगटे, राजू लाखे आणि अनिरुद्ध देसाई यांनी प्रयत्न करून वासराला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आणि त्याला उपचारासाठी पांजरपोळ संस्थेत दाखल केलं। ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन आणि संचार निगम वेलफेअर्स असोसिएशनच्या वतीनं बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। केंद्रीय वित्त विधेयकातील पेन्शन संदर्भातील जाचक अटी रद्द कराव्यात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता मिळावा, सरकारी पेन्शन योजनेत मनमानी बदल करू नयेत, पेन्शनधारकांच्या हक्काचं संरक्षण करावं, न्यायालयात दाद मागण्यास बंदी घालणारी अट रद्द करावी अशा मागण्या आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी झालेल्या आंदोलनात तानाजी गंधवाले, सुहास सोनाळकर, शिवाजी तोंडले, नीता पाटील, निखिला नानवेकर, ममता आपटे यांच्यासह बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यासाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे निवेदन सादर झालं। या निवेदनामध्ये 14 मागण्या आहेत। अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या चौकशीला झालेला विलंब, महाराष्ट्रात गुन्हा नोंद का केला नाही, आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेली धमकी, दलित आदिवासी कुटुंबातील महिलांवरील अत्याचार, सरकारी नोकर भरतीतील कंत्राटीकरण, शक्तीपीठ महामार्ग आणि संविधानिक बाबींची मोडतोड याबाबत राष्ट्रपतींचं लक्ष वेधण्यात आलंय। महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, दयानंद कांबळे, संदीप कांबळे, बीके कांबळे, तानाजी गोंधळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। अधिक महिन्याचं औचित्य साधून कोल्हापुरातील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीनं पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी चारादान उपक्रम राबवण्यात आला। यावेळी वयोवृद्ध महिलांची तुला करून तेवढ्या वजनाचा चारा जनावरांना देण्यात आला। यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा सारडा, शमा मालानी, कविता अग्रवाल, उषा सारडा, मधु बलदवा यांच्यासह महिला उपस्थित होत्या। चंदगड तालुक्यातील किणी गावात संविधान भवनसाठी गायरांमधील जमीन मागणी करण्यात आली आहे। ग्रामसभेचा ठराव आणि कागदपत्र चंदगड तहसीलदारांकडे सादर केली आहेत, पण गेल्या 8 महिन्यांपासून तहसीलदार कार्यालयाकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप प्रवीण गणाचारी यांनी केलाय। तहसीलदार कार्यालयाच्या संथ कारभाराविरोधात गणाचारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। मागणी मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। करवी तालुक्यातील कांडगाव ग्रामस्थांनी पंचगंगा स्मशानभूमीला शेणी दान करण्याचा निर्णय घेतला। सरपंच तेजस्विनी चव्हाण यांच्या पुढाकारातून आणि महात्मा फुले दूध संघाचे चेअरमन मानसिंग पाटील यांच्या पुढाकारातून पंचगंगा स्मशानभूमीला नुकतंच 21,000 शेणी दान करण्यात आल्या। यावेळी उदय चव्हाण, सुभाष घोसरवाडे, शामराव चव्हाण, धनाजी चव्हाण, सर्जेराव चव्हाण, अनिल नाईक, बाबूराव चव्हाण, श्रीकांत पवार, योगेश केसरकर उपस्थित होते। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं कोल्हापुरातील शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली। यावेळी अभाविपचे जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने, निखिल पाटील, साहिल पाटील, आदर्श देसाई, साहिल जाधव, सार्थक भिंगे, पार्थ जगताप, दिग्विजय डावरे यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते। 19 मे 2025 रोजी वादळी वाऱ्यात कोसळलेल्या वडाच्या झाडाचं पुनर्रोपण हुतात्मा पार्क गार्डनमध्ये 21 मे रोजी केलं होतं।
या झाडाला पालवी फुटून पुनर्जीवन मिळालंय. या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जय शिवराय मित्रमंडळ, हुतात्मा गार्डन प्रेमी ग्रुप आणि वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वृक्षाभोवती रांगोळी काढून कागदी पताका लावून गाणी म्हणण्यात आली. तसंच खत पाणी घालून मिठाई वाटून झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी नंदकिशोर देशपांडे, पांडुरंग पाटील, अमोल बुढे, महादेव मोरे, चंद्रकांत चव्हाण, निलेश देसाई, रवींद्र सुतार, श्रीकांत दळवी, सुरेश गायकवाड, निखिल शेट्टे, सचिन पवार, पूजा भोसले, रंजना सावंत, भालचंद्र गोखले उपस्थित होते.